आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन हे चॅप्टर आपण लक्षामध्ये घेणार आहोत। हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड अरीन याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल। अल्केन यातून जेव्हा आपण एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हे एक किंवा एकापेक्षा जास्त हॅलोजन ॲटमनी रिप्लेस करतो त्यावेळेला जो कंपाऊंड आपल्याला मिळेल तो कंपाऊंड असणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। जर का आपण अल्केनच्या ऐवजी या ठिकाणी अरीन जर का आपण घेतलं तर जो कंपाऊंड आपल्याला मिळेल तो असेल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरीन। हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरीन जे आहे याला आपण दोन भागांमध्ये क्लासिफाय करू। एक आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि दुसरा आहे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये अजून वेगवेगळे प्रकार आपल्याला काढता येतील। डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। आपण एक उदाहरण घेऊ। समजा आपण मिथेन घेतला CH4। या मिथेन मध्ये मी एक हायड्रोजन ॲटम काढतो आणि त्याच्या ऐवजी एक हॅलोजन उदाहरणार्थ क्लोरीन आपण घेतला तर जो कंपाऊंड आपल्याला मिळेल तो असेल CH3Cl। एक हायड्रोजन गेला तिथे Cl आला म्हणून तो झाला CH3Cl। दिस इज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। समजा आपण दोन हायड्रोजन ॲटम काढले आणि त्याच्या ऐवजी दोन हॅलोजन ॲटम जर का आपण ठेवले तर आपल्याला मिळतो CH2Cl2। हा आहे डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। जर का आपण यातले तीन हायड्रोजन ॲटम्स काढले आणि त्याच्या ऐवजी तीन हॅलोजन ॲटम्स जर का आपण ठेवले तर समजा कंपाऊंड आपल्याला मिळाला CHCl3 कारण तर तीन हायड्रोजन गेलेले आहेत आणि त्याच्या ऐवजी तीन क्लोरीन आलेले आहेत तर हा आहे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। यातले चारीच्या चारी हायड्रोजन ॲटम आपण मिथेनचे काढले आणि त्याच्या ऐवजी चार हॅलोजन ॲटम जर का आपण ठेवले तर आपल्याला मिळाला CCl4 आणि हा आहे टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। म्हणजे काय की अल्केन मधून एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काढल्यावरती आपल्याला मिळत असतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन साठी आपण अल्केन मधला एक हायड्रोजन काढणार आणि त्याच्याऐवजी एक हॅलोजन ॲटम आपण ठेवणार। डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन साठी अल्केन मधले दोन हायड्रोजन ॲटम आपण काढणार त्याच्याऐवजी दोन हॅलोजन ॲटम्स आपण ठेवणार। ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये अल्केनचे तीन हायड्रोजन ॲटम्स काढायचे आणि त्याच्याऐवजी तीन हॅलोजन ॲटम्स आपण तिथे ठेवतो। आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन साठी या मिथेन मधले चारीच्या चारी हायड्रोजन ॲटम्स आपण काढणार आणि त्याच्याऐवजी चार हॅलोजन ॲटम्स जर का आपण ठेवले तर आपल्याला मिळतो टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। दिस इज अबाउट the definition of halogen derivative of alkane and classification of halogen derivative of alkane। अल्केन च्या ऐवजी अरीन घेतलं तर हेच क्लासिफिकेशन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरीन साठी सुद्धा आपण बघतो। हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे अल्किल हॅलाइड याला आपण लक्षामध्ये घेणार आहे। RH that is अल्केन। या अल्केन मधनं एक हायड्रोजन ॲटम आपण काढला आणि त्याच्या ऐवजी हॅलोजन ॲटम ठेवल्यावरती आपल्याला मिळतो RX that is mono halogen derivative of alkane। It is also called as alkyl halide। Here X is halogen। X is halogen। It may be generally chlorine, bromine or iodine। The general representation for alkyl halide is RX, where R is the alkyl group and X is some halogen like a chlorine, bromine and iodine। General formula CnH2n plus 1x because alkane चा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n plus 2। यातला एक हायड्रोजन कमी झाला आणि एक हॅलोजन वाढलेला आहे
म्हणून त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+1x. Functional group is X, that is halogen. Generally it may be chlorine, bromine and iodine. Example CH3Cl. मिथेन मधला एक हायड्रोजन काढला आणि क्लोरीन ठेवला तर हा CH3Cl म्हणजे अल्किल हॅलाइड आपल्याला मिळालेला आहे. C2H5Cl. इथेन मधला एक हायड्रोजन काढून तिथे क्लोरीन ठेवला की आपल्याला C2H5Cl हा इथे मिळाल्याचं दिसून येतं. नाउ अबाउट the classification of alkyl halide. Classification of alkyl halide. Alkyl halides are classified into three types: primary alkyl halide, secondary alkyl halide and tertiary alkyl halide. आता आपण एक एक करत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी यांच्या विषयीची माहिती लक्षामध्ये घेणार आहोत. प्रायमरी अल्किल हॅलाइड याला आपण 1 डिग्री अल्किल हॅलाइड असं देखील म्हणत असतो. आता याची डेफिनेशन काय? In primary alkyl halide, halogen atom is attached to primary carbon atom. Now what is primary carbon atom? The carbon atom which is directly attached to one or no carbon atom. लक्षात घ्या. डेफिनेशन काय सांगितली? Halogen atom is attached to primary carbon atom. आता हा halogen हा प्रायमरी कार्बनला अटॅच. आता याला प्रायमरी कार्बन का म्हणतोय आपण? This is because this carbon atom is directly attached to one or no carbon atom. जो कार्बन डायरेक्टली एका कार्बनला किंवा एकाही कार्बनला अटॅच नसतो त्याला प्रायमरी कार्बन एटम इथे आपण म्हटलेलं आहे आणि तो त्या फंक्शनल ग्रुपला पण अटॅच असायला पाहिजे. दिस इज प्रायमरी अल्किल हॅलाइड. पुन्हा इन प्रायमरी अल्किल हॅलाइड halogen atom is attached to primary carbon atom. Primary carbon atom is the carbon which is directly attached to one or no carbon atom. आता हे एक्झाम्पल सुद्धा प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आहे. का बरं? कारण इथे हॅलोजन ॲटम या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन डायरेक्टली अटॅच टू वन कार्बन आहे म्हणजे दिस इज प्रायमरी कार्बन ॲटम. आणि प्रायमरी कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच असल्यामुळे दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. इकडे किती लॉन्ग चेन असू दे, किती लॉन्ग चेन जरी या साइडला असली तरी सुद्धा हा कार्बन डायरेक्टली एकाच कार्बनला अटॅच असल्यामुळे हा प्रायमरी कार्बन आहे आणि त्या प्रायमरी कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच असल्यामुळे ते कोणाचं एक्झाम्पल होतं? प्रायमरी अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड साठी जनरल फॉर्म्युला आहे RCH2X. तुम्हाला अशी अरेंजमेंट जर का दिसली तर समजून घ्यायचं तो प्रायमरी अल्किल हॅलाइड असला पाहिजे. दॅट इज CH2X. कॅरेक्टरिस्टिक ग्रुप CH2X अशी अरेंजमेंट दिसली की दॅट इज प्रायमरी अल्किल हॅलाइड. एक्झाम्पल दिलेत बघा. हे एक्झाम्पल आहे CH3CH2Cl. बघा हा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप दिसतोय जो इथे होता आपल्याला. या ठिकाणी आहे CH3Cl, त्याला आपण पुढे मिथिल क्लोराइड म्हणणार आहे. याच्यामध्ये सुद्धा हा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप दिसतोय. इथे सुद्धा आपल्याला तो कॅरेक्टरिस्टिक ग्रुप दिसतोय. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला CH2X हा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप दिसेल त्याला तुम्ही प्रायमरी अल्किल हॅलाइड असं म्हणायला हरकत नाही. आता हा झाला प्रायमरी अल्किल हॅलाइड. आता लक्षात घेऊ आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड that is 2 degree alkyl halide. In this halogen atom is attached to secondary carbon atom. इथे काय होतं? halogen atom is attached to primary carbon atom. इथे आहे halogen atom is attached to secondary carbon atom. And what is secondary carbon atom? The carbon which is directly attached to two carbon atom. Primary च्या वेळेला काय होतं? It is the carbon which is directly attached to one or no carbon atom. इथे आहे secondary carbon atom, the carbon which is directly attached to two carbon atom. हे घेतलाय आपण जनरल फॉर्म्युला. CHX हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप असणार आहे जो आपण इथे दाखवलेला आहे. आता हा जो कार्बन आहे ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो दोन अल्किल ग्रुपला डायरेक्टली अटॅच आहे म्हणजे हा सेकंडरी कार्बन आहे आणि त्यामुळे हा अल्किल हॅलाइड झाला सेकंडरी अल्किल हॅलाइड. इकडे बघा हा आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आणि एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी दिलेलं आहे. याचं नाव असणार आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. नॉमनक्लेचरच्या वेळेला आपण ते बघू. आयसोप्रोपिल क्लोराइड मध्ये जर का आपण बघितलं तर हा जो कार्बन आहे ज्याला क्लोरीन म्हणजे हॅलोजन म्हणजे फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, इट इज डायरेक्टली अटॅच्ड टू टू कार्बन एटम
That's why this is secondary carbon atom and that's why this is secondary alkyl halide. काय म्हटलं आपण? Secondary alkyl halide. Halogen atom is attached to secondary carbon atom. Secondary carbon atom is the carbon which is directly attached to two carbon atoms. The general formula is R2CHX. Characteristic group is CHX and this is the example of secondary alkyl halide. Now the third type of alkyl halide, it is tertiary alkyl halide. Now what is tertiary alkyl halide? Here that is 3-degree alkyl halide. Here halogen atom is attached to tertiary carbon atom and tertiary carbon atom is the carbon which is directly attached to 3 carbon atoms. For example, हा जो कार्बन आहे हा फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे and it is directly attached to 3 carbon atom and that's why this is tertiary carbon atom and this alkyl halide is tertiary alkyl halide. आता हा जो tertiary alkyl halide आहे याचा जनरल फॉर्म्युला आहे R3CX. म्हणजे या कार्बनला 3 अल्किल ग्रुप अटॅच आहे ज्याला हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे आणि हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आहे CX. इथे कार्बन असेल, इथे पण कार्बन असेल आणि इथे पण कार्बन असेल. दिस इज टर्शरी अल्किल हॅलाइड. काय म्हटलं आपण? टर्शरी अल्किल हॅलाइड that is 3-degree alkyl halide. Here halogen atom is attached to tertiary carbon atom and tertiary carbon atom is the carbon which is directly attached to 3 carbon atom. This is general formula, this is characteristic group आणि हे आहे त्याचं एक्झाम्पल ज्यामध्ये हा कार्बन जो फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे तो डायरेक्टली 3 कार्बनला अटॅच असल्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे हे टर्शरी अल्किल हॅलाइडचं एक्झाम्पल म्हणून आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. अशा तऱ्हेने आपण क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड बघितलं ज्यामध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असं त्यांचं क्लासिफिकेशन केलं. नॉमेनक्लेचर ऑफ द अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचं आपल्याला आता नॉमेनक्लेचर लक्षामध्ये घ्यायचं. नॉमेनक्लेचर म्हटलं की त्यामध्ये 2 सिस्टीम प्रामुख्याने आपण घेत असतो. एक आहे कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी आहे IUPAC सिस्टीम. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तसं 11वी मध्ये आपण कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीमच्या माध्यमातून यांचं नॉमेनक्लेचर कसं करतात हे आपण थोडक्यामध्ये लक्षात घेत असतोच. त्यामुळे काही एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला अल्किल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर मी एक्सप्लेन करणार. बघा, सगळ्यात पहिला जो घेतलेला आहे तो आहे CH3Cl. आता हा जो CH3Cl आहे याला कॉमन नेम सिस्टीम मध्ये याचं जनरल नाव काय? अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड जर का याला नाव द्यायचं आहे तर यामध्ये आहे CH3 म्हणजे एक कार्बनचा अल्किल ग्रुप आणि एक कार्बनचा अल्किल ग्रुप आहे मिथिल आणि Cl म्हणजे क्लोरीन चा होणार क्लोराइड. याचं नाव झालं मिथिल क्लोराइड आणि त्याचंच IUPAC नेम जर का आपण घेतलं तर ते आहे हॅलो अल्केन. याला आपण हॅलो अल्केनच्या भाषेमध्ये बसू. क्लोरीनचा होणार क्लोरो आणि एक कार्बनचा अल्केन आहे मिथेन आणि म्हणून CH3Cl चं IUPAC नेम आहे क्लोरोमिथेन. CH3Cl कॉमन नेम मिथिल क्लोराइड, IUPAC नेम क्लोरोमिथेन. दुसरा C2H5Cl कॉमन नेम सिस्टीम अल्किल हॅलाइड या पद्धतीने नाव देता येईल. 2 कार्बनचा अल्किल ग्रुप इथिल आणि Cl चा काय होईल? क्लोराइड. नाव झालं इथिल क्लोराइड. IUPAC ने हॅलो अल्केन या पद्धतीने द्यायचं आहे. Cl चा होईल क्लोरो आणि 2 कार्बनचा अल्केन आहे इथेन म्हणजे नाव झालं क्लोरो इथेन. C2H5Cl इथिल क्लोराइड क्लोरो इथेन. आता 3 कार्बनचे 2 अल्किल हॅलाइड आपल्याला या ठिकाणी बघता येतील. एक आहे CH3 CH2 CH2 Cl. इथे तिन्ही कार्बन ॲटम हे स्ट्रेट चेन मध्ये आहे. तर हा N प्रोपिल ग्रुप आहे आणि त्याला Cl लागलेला आहे म्हणून नाव आहे याचं N प्रोपिल क्लोराइड. आता याचा IUPAC नेम कसं करता येईल? 3 कार्बनचा अल्केन होतो प्रोपेन. प्रोपेन मधल्या लोएस्ट पॉसिबली पहिल्या कार्बनला
क्लोरीन अटॅच आहे आणि पहिल्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे म्हणून याला आपण नाव देणार 1 क्लोरोप्रोपेन. हा काय झाला 1 क्लोरोप्रोपेन. CH3 CH2 CH2Cl, this is N propyl chloride or 1 chloropropane. आता दुसरा CH3 CHCl CH3 याचं हा आहे आयसोप्रोपिल ग्रुप. CH3 CHCl3 याला आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल असं दोन्ही म्हणतात आणि त्याला लावलेला आहे Cl. नाव झालं याचं आयसोप्रोपिल क्लोराइड. आता याचा IUPAC आहे. 3 कार्बन ऍटम स्ट्रेट चेन मध्ये आहे. 3 कार्बनचा अल्केन आहे प्रोपेन. प्रोपेन मधल्या दुसऱ्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे. मग दुसऱ्या कार्बनला क्लोरीन जर का अटॅच आहे तर याचं नाव होईल 2 क्लोरोप्रोपेन. बघा CH3 CHCH3 Cl आयसोप्रोपिल क्लोराइड किंवा सेकंडरी प्रोपिल क्लोराइड आणि IUPAC नेम आहे 2 क्लोरोप्रोपेन. पुढचा घेतला 4 कार्बनचा आपण घेणार आहोत. CH3 CH2 CH2 CH2Cl चारही कार्बन ऍटम स्ट्रेट चेन मध्ये N ब्युटिल ग्रुप आहे आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे. याचं नाव होईल N ब्युटिल क्लोराइड. याला प्रायमरी ब्युटिल क्लोराइड असं देखील म्हणता येईल. आता 4 कार्बन ऍटम आहे म्हणून 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन. लोएस्ट पॉसिबली जिकडनं फंक्शनल ग्रुप सगळ्यात लवकर येईल तिकडनं आपण मोजणार. मग या साईडने जर का मोजलं तर पहिल्या कार्बनला क्लोरीन आहे म्हणून याचं नाव झालं 1 क्लोरोब्युटेन. या ठिकाणी CH3 CHCl CH2 CH3 दिस इज सेकंडरी ब्युटिल ग्रुप. हा कोणता ग्रुप आहे सेकंडरी ब्युटिल आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे मग याचं नाव होतं सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. IUPAC ने 4 कार्बनचा अल्केन आहे ब्युटेन. क्लोरीन कुठून लवकर येणार या बाजूनी 1 2 3 आणि 4 म्हणजे दुसऱ्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे आणि म्हणून याचं नाव होईल 2 क्लोरोब्युटेन. आता 1 क्लोरोब्युटेन आणि 2 क्लोरोब्युटेन या दोघांचा जर का आपण विचार केला तर या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु इथे क्लोरीन पहिल्या कार्बनला अटॅच आहे इथे क्लोरीन दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे आणि म्हणून यांना तुम्ही पोझिशन आयसोमर असं म्हणू शकणार. पोझिशन आयसोमर म्हणजे काय तर दे आर द कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नंबर ऑफ कार्बन atoms in a straight chain but differ by the position of functional group. इथे बघा या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याच्या स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे याच्या पण स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे पण याच्या पहिल्या कार्बनला क्लोरीन आहे तर याच्या दुसऱ्या कार्बनला क्लोरीन आहे आणि त्यामुळे हे दोघं एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स असणार. ही कन्सेप्ट अर्थात आपल्याला पुढे पुन्हा बघायची. CH3 CH CH3 CH2Cl हा जो घेतला आहे हा आयसोब्युटिल ग्रुप आहे म्हणून याचं नाव झालं आयसोब्युटिल क्लोराइड. आपल्याला 4 अल्किल ग्रुप प्रामुख्याने हे लक्षामध्ये ठेवावे लागतात. CH3 CH2 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 हा आहे तुमचा N ब्युटिल. दिस इज N ब्युटिल. दुसरा आपण घेत असतो CH3 CH CH2 CH3 हा आहे सेकंडरी ब्युटिल. दिस इज सेकंडरी ब्युटिल. त्याच्यानंतर घेतला आपण CH3 CH CH3 CH2 हा आहे आपला आयसोब्युटिल ग्रुप. आयसोब्युटिल आणि चौथा जो ब्युटिल ग्रुप आहे तो या पद्धतीने काढता येईल. एका कार्बनला 3 CH3 आपण या पद्धतीने लावले. हा जो आहे हा आहे टर्शरी ब्युटिल ग्रुप. हे 4 ब्युटिल ग्रुप आपण व्यवस्थित लक्षात घेतले की हे कंपाऊंड्स आपल्याला व्यवस्थित लक्षामध्ये राहू शकतात. आता हा जो आपण घेतला आयसोब्युटिल क्लोराइड याचा IUPAC नेम आपल्याला सांगायचं. बघा स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे 1 2 3 म्हणून बेस नेम झालं प्रोपेन. 3 कार्बनचा अल्केन तो झाला प्रोपेन. त्याच्यानंतर इथे फंक्शनल ग्रुप ची लोएस्ट पॉसिबल पोझिशन आहे 1 आणि दुसऱ्या कार्बनला आहे मिथिल आणि त्यामुळे याचं नाव होणार 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. का बरं
तीन कार्बन स्ट्रेट चेन मध्ये होते म्हणून प्रोपेन, पहिल्या कार्बनला क्लोरीन होता म्हणून 1 क्लोरो, दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 मिथिल आणि पूर्ण नाव झालं 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. हे एन ब्युटिल क्लोराइड आणि आयसोब्युटिल क्लोराइड या दोघांचा जर का आपण विचार केला तर हे एकमेकाचे चेन आयसोमर्स आहेत. आता चेन आयसोमर्स म्हणजे काय, तर दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तुम्हाला दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा दिसेल, बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. याच्या स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे तर याच्या स्ट्रेट चेन मध्ये 3च कार्बन आहे आणि त्यामुळे एन ब्युटिल क्लोराइड आणि आयसोब्युटिल क्लोराइड हे एकमेकाचे चेन आयसोमर्स आहेत. अजून एक एक्झाम्पल देत आहे. सेकंडरी ब्युटिल क्लोराइड आणि आयसोब्युटिल क्लोराइड हे सुद्धा चेन आयसोमर्स आहेत. का बरं? सेकंडरी ब्युटिल क्लोराइडच्या स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे, आयसोब्युटिलच्या स्ट्रेट चेन मध्ये 3च कार्बन आहे आणि आपण चेन आयसोमरची डेफिनेशन सांगतो मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा पण स्ट्रेट चेन मध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या वेगवेगळी. इथे स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे तर इथे स्ट्रेट चेन मध्ये 3च कार्बन आहे म्हणून हे एकमेकाचे चेन आयसोमर्स होऊ शकतात. अजून एक ब्युटिल वाला आपल्याला बघता येईल. CH3 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 CCl हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. दिस इज टर्शरी ब्युटिल ग्रुप आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे म्हणून नाव दिलं टर्शरी ब्युटिल क्लोराइड. आता याचा IUPAC नेम लिहू. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घ्या, ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन झाली. या लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3. मग 3 कार्बनचा अल्केन होतो प्रोपेन. त्यानंतर लोएस्ट पॉसिबल पोझिशन क्लोरीन करता 1 2 3. दुसऱ्या कार्बनला क्लोरीन आहे, दुसऱ्याच कार्बनला मिथिल आहे. आता अर्थात मग प्रश्न निर्माण होतो पहिले क्लोरो लिहायचा का पहिले मिथिल लिहायचा, तर अल्फाबेटिकली आपण प्रेफरन्स देत असतो आणि म्हणून लिहिताना 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन असं आपण इथे नाव दिलेलं आहे. पुन्हा एकदा 3 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे म्हणून प्रोपेन, दुसऱ्या कार्बनला क्लोरीन, दुसऱ्या कार्बनला मिथिल. अल्फाबेटिकल रूलचा विचार करून 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन हे याचं IUPAC नेम होईल. त्याच्यानंतर हा एक 5 कार्बनचा अल्किल हॅलाइड आपण घेतलेला आहे. या ठिकाणी जर का आपण बघितलं तर हा आहे निओपेंटिल ग्रुप. तुम्ही अल्किल ग्रुप 11वी मध्ये बघितले, त्यातला हा निओपेंटिल ग्रुप आहे. मग निओपेंटिल ग्रुपला क्लोरीन लागला आहे, नाव झालं निओपेंटिल क्लोराइड. आता याचा IUPAC नेम. IUPAC सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिले लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इनटू कन्सिडरेशन. मग ही झाली लॉंगेस्ट स्ट्रेट चेन. मग या लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत? 3. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग फंक्शनल ग्रुप इज टेकन इनटू कन्सिडरेशन. यामध्ये 3 कार्बन ॲटम आहे, मग 3 कार्बनचा अल्केन झाला प्रोपेन. फंक्शनल ग्रुप सगळ्यात लवकर कुठून येतो तर या बाजूनी हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, म्हणजे पहिल्या कार्बनला क्लोरीन आणि दुसऱ्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहे. हा 1 आणि हा 1 याला म्हणाल 2,2 डायमिथिल. काय म्हणू आपण याला? 2,2 डायमिथिल. बघा 3 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे म्हणून प्रोपेन, पहिल्या कार्बनला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो आणि दुसऱ्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून 2,2 डायमिथिल. या तिन्ही तुकड्यांना एकत्रित केलं की नाव झालं 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन. हे याचा IUPAC नेम आहे. म्हणजे याचं कॉमन नेम आहे निओपेंटिल क्लोराइड आणि IUPAC नेम आहे 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन. हा हे 2 एक्झाम्पल थोडे वेगळे आपण घेतले. CH2 डबल बॉन्ड CHCl यातला हा जो ग्रुप आहे हा व्हिनिल ग्रुप आहे. मग याचं नाव येतं व्हिनिल क्लोराइड. तुम्ही PVC हा शब्दप्रयोग ऐकला, ज्याला लॉंग फॉर्म मध्ये आपण पॉलीव्हिनिल क्लोराइड असं म्हणत असतो. तर पॉलीव्हिनिल क्लोराइड हा पॉलिमर आहे, त्याचा जो मोनोमर आहे तो आहे व्हिनिल क्लोराइड. म्हणजे जे प्लॅस्टिकचे पाईप्स आहेत त्याचा मोनोमरचं स्ट्रक्चर आपण इथे बघतो आहोत. CH2 डबल बॉन्ड CHCl व्हिनिल क्लोराइड. आता याचा IUPAC नेम. IUPAC नेम देताना 2 कार्बनचा अल्कीन तो आहे इथिन आणि Cl म्हणजे क्लोरो आणि म्हणून याला नाव देता येईल क्लोरो इथिन.
क्लोरोइथिन, ETHENE. अजून एक वेगळं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, CH2 डबल बॉन्ड CH, CH2Cl, CH2 डबल बॉन्ड CH, CH2Cl. हा जो कार्बन आहे हा अलिलिक कार्बन आहे. कुठला कार्बन आहे हा? अलिलिक कार्बन. व्हॉट इज अलिलिक कार्बन? द कार्बन ॲटम विच इज नेक्स्ट टू डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. डबल बॉन्डेड कार्बनच्या नंतरच्या कार्बनला अलिलिक कार्बन असं म्हणतात. आणि अलिलिक कार्बन ज्या ग्रुप मध्ये आहे त्याला अलील ग्रुप असं आपण म्हणणार आहोत. आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे म्हणून याचं नाव झालं अलील क्लोराइड. व्हॉट इज इट्स नेम? अलील क्लोराइड. अलील ग्रुप कोणता आहे? CH2 डबल बॉन्ड CH, CH2, त्याला Cl म्हणून झाला अलील क्लोराइड. त्याच्यानंतर याचा IUPAC नेम, 3 कार्बन ॲटमचा अल्कीन आहे म्हणून प्रोपीन. डबल बॉन्डची लोएस्ट पॉसिबल पोझिशन बघायची. पहिल्या दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे, उल्लेख करणार पहिल्याचा म्हणून प्रोप 1 इन. याचा अर्थ काय? प्रोप म्हणजे 3 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये, ENE म्हणजे डबल बॉन्ड, आणि 1 चा अर्थ काय? तर डबल बॉन्ड पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, म्हणून हा झाला प्रोप 1 इन. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या कार्बनला क्लोरीन आहे म्हणून याचं नाव झालं 3 क्लोरो प्रोप 1 इन. नावावरनं सुद्धा स्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे. कसं? प्रोप लगेच 3 कार्बन काढायचे, 1 ENE पहिल्या दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड, उरलेल्यामध्ये सिंगल बॉन्ड, आणि 3 क्लोरो पहिला, दुसरा, तिसरा, तिसऱ्याला क्लोरीन. तर दिस इज 3 क्लोरो प्रोप 1 इन. हा अलील क्लोराइड कॉमन नेम मध्ये आणि 3 क्लोरो प्रोप 1 इन हे IUPAC मध्ये. असे एकंदरीत आपण या ठिकाणी अल्किल हॅलाइडचं नॉमनक्लेचर घेतलेलं आहे. अर्थात यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी फक्त क्लोरीन घेतलेलं आहे. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करण्यासाठी क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन घ्या आणि एवढेच कंपाऊंड तयार करा. आयोडीन घ्या, एवढेच कंपाऊंड लिहून बघा, त्यांचं कॉमन नेम लिहून बघा, त्यांचं IUPAC नेम लिहून बघा. ब्रोमीन, आयोडीन, इव्हन फ्लोरीन घेऊन सुद्धा तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स जे आहे लिहून बघता येतील. जेवढे जास्त वेळा लिहून बघाल तेवढं ऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्तीत जास्त तुमच्या लक्षामध्ये येईल. हे 4 अल्किल ग्रुप आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. दिस इज अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ द अल्किल हॅलाइड.